दादरच्या वॉर्ड क्रमांक 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली पाटणकर यांच्यामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली। मतमोजणीच्या 5व्या राऊंडपर्यंत आघाडीवर असलेल्या वैशाली पाटणकर 6व्या फेरीत मात्र अवघ्या 126 मतांनी मागे पडल्या आणि शीतल गंभीर यांचा विजय जाहीर करण्यात आला। दरम्यान या विजयावर आक्षेप घेत पाटणकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, मात्र ती मागणी देखील फेटाळण्यात आली। याविरोधात कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले। 6व्या राऊंडपर्यंत मी एकदम लीडवर होते, 5व्या राऊंडपर्यंत मी प्रॉपर लीडवर होते। 6व्या राऊंडला ह्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे, एक तर मशीन चेंज झालेली आहे आणि मग मला त्यांनी सांगितलं की 123 मतांनी तुम्ही मागे आहात। मी त्यांच्याकडे जेव्हा रिकाउंटिंगची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांनी रिकाउंटिंगसुद्धा न देता मला न जुमानता त्यांनी डिक्लेअर केलं की शीतल देसाई ही उमेदवार विजयी आहे। माझी रिक्वेस्ट त्यांनी न जुमानता त्यांनी केलेला आहे। त्या माणसामध्ये जर प्रामाणिकपणा आहे, त्या ऑफिसरमध्ये प्रामाणिकपणा आहे, तर त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवून मला सांगायला पाहिजे होतं। जर त्याला माझ्याकडे बघून सुद्धा बोलायची हिंमत नाही, त्याचे हात कापतायत म्हणजे तो विकलेला आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते आणि मी सॅटिस्फाईड नाही आहे ह्या गोष्टीवर। त्या गोष्टीला कुठेतरी त्यांनी बघणं गरजेचं होतं। त्यांची जी काही मागणी होती त्याबद्दल काही निकष आहेत, काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे होत्या आणि उमेदवाराचं म्हणणं ऐकून त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती। त्यांनी केलेली नाही आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेलं आहे, पण हा लीगल रिकोर्स जो आहे पिटिशनचा तो आम्ही करणार। कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण अशा प्रकरणामध्ये कोर्टातून निकाल यायला बरीच वर्ष बराच अवधी लागतो। अर्थात लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी पायऱ्यांवर आहेत त्या सर्व ठिकाणी म्हणजे कोर्टामध्ये आम्हाला जायचं